तर कसं आहे पब्लिक, काल संध्याकाळी मित्रांनी बोलवलं होतं दूध काढण्यासाठी, कारण त्याचे पप्पा नव्हते आणि त्यानं सकाळी पण बोलवलं होतं म्हणे दूध काढाले. आणि माझ्या लक्षातच नव्हतं की सकाळी पण जायचं मित्राकडे गायांचं दूध काढण्यासाठी. मग उठलो ना आपल्या गाईचं दूध काढून घेतलं, मुरघास टाकून दिला गाईला, बैलांना पण टाकून दिलं. कॅन मध्ये दूध टाकतच होतं तर माझ्याकडून थोडंसं दूध गेलं व सांडून. मम्मी बघत होती माझ्याकडे रागानं, कारण दूध सांडलं होतं म्हणून. म्हणलं आता जाऊ द्या, सांडलं तर सांडलं. आणि मित्राला कॉल करत होता म्हणे ये लवकर दूध काढायचं टाइम झाला म्हणे. म्हणलं आलोच लगेच. मग चाललोच होतो. मी टाकलेला होता गाईला मुरघास, तर गाय मुरघास खायचं दिलं सोडून आणि ते खाली जास्त सांडत होती. बैलांना पण भूस टाकलेलं होतं, ते त्याच्यावर डायरेक्ट उभेच राहिले. मग गाई पुढचा मुरघास काढून घेतला. म्हणलं आता तुला नंतर टाकून भूक लागली का तू खाऊन घेशील नंतर. तर म्हटलं इथं टाइमपास करू तर जाऊ लवकर दूध बीत काढून येऊ, कारण आपल्याला मोटरसायकल घेऊन जायची होती आणि दूध न्यायसाठी मोटरसायकल लागत होती पप्पाला. तिथे गेलो होतो, मित्राचं अजून काहीच आवरेल नव्हतं. त्याचं काम चालू होतं गायांना जागेवर बांधायचं. म्हणलं आपण पण याला मदत करू, गाय जागेवर बांधून देऊ. आणि ही कारोडी ना, हिचं पिंकी नाव ठेवलेलं आहे त्याच्यामुळे मी पण माझ्या कारोडीचं नाव पिंकी ठेवलेलं आहे. गायांना ते एका जागेवर बांधून दिलं. तर म्हणलं आता दूध बीत काढून घेऊ. मी एका गाईचं दूध काढत होतो आणि मित्र एका गाईचं दूध काढत होता. मग घेतलं लवकर दूध काढून. दूध काढणं झाल्यावर मित्रांनं घास कापला आणि गायांना टाकून दिला. त्याला पण दूध डेअरीला घेऊन जायचं होतं आणि मला पण जायचं होतं घरी लवकर गाडी घेऊन. मग नंतर मी घरी आलो. मित्रांनो उसत आणाच ट्रॅक्टर आपल्या घरीच लावलेलं होतं आणि ते ट्रॅक्टर मी शिकलेलो पण आहे. म्हणलं आपल्या गिन्नी गावामध्ये पण लय गवत झालेलं आहे, तर आपल्या गिन्नी गावामध्ये ते ट्रॅक्टर आणून घेऊ. ट्रॅक्टर तर आणणं झालं एकदम मस्त ट्रॅक्टर आणलं गेलं आणि गवत इतकं झालं त्याच्यामुळे म्हणलं ट्रॅक्टर आणून घेऊ. गिन्नी गावामध्ये ट्रॅक्टर याच्यामुळे आणले की मला बैलांनी वखर आणायचं जीवर आलं. म्हणलं ट्रॅक्टरने आणून घेतलं तर लवकर होईल का. हे ट्रॅक्टर एकदम परफेक्ट शिकलो मी आणि व्हिडिओ शेवटलो पाहिलाच. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून घ्या तेवढं.